नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या ताज्या तवाने करकर नवीन ब्लॉगमध्ये। चड्डी फाटलेली आहे, चड्डी फाटून हातात आलेली आहे। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या ताज्या तवाने करकर नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण टेंट घेतला, तर तुम्हाला म्हणलं होतं की आपण टेंटची टेस्टिंग करायला ठिकाणी जाणार आहे। तर आम्ही ऑलरेडी निघून आम्हाला 1-2 तास झालेले आहेत। आम्ही निवांत झालो कारण आमच्या स्पोर्ट्स बाईकने आम्ही आमच्याकडे ही एक छोटी हायाबुसा काय म्हणायचं, हिचं नाव काय ठेवू आपण? KTM भाऊ आहे, KTM, काय विषय नाही। तर गाईज, आम्ही चाललो आता वन साईड। आता आम्ही कामशेतमध्ये घुसलेलो आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम बादशाह आणि बबन व्ह्यू येतो नदीचा। आणि बघू शकता ट्रेन पण चालली यू मध्ये। आणि आपल्यासोबत आपले मित्र आकाश भाई और अपने प्रतीक भाई भी ब्लॉग बनवणार आहे। त्याचा भी चॅनल मी तुम्हाला कोणतं चॅनल ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, काय विषय नाही बबडी के दिल में। तर आत्ता वाजलेत 5 वाजले, आम्हाला अजून इथून आमचा रोड अजून अर्धा पाऊण तासाचा रोड आहे। तिथं आम्हाला वर ट्रेक करायचं, मग तिथं आपण कॅम्प करणार। तर आम्ही लवकर इथं निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला भेटतो। म्हणजे फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे। लोकेशन लांब आहे, पुढे थोडंसं इथून असा ट्रेक आहे। इथून ट्रेकने पुढे जाऊन असंच पुढे तुम्हाला समोर ढाकबैरी पण दिसत। हा जो डोंगर आहे समोरचा, तो ढाकबैरी आहे। ते त्याच्या अलीकडे आम्ही ते पटर तुम्हाला दिसत असेल, तिथं पण कॅम्पिंग करणार आहे। आता पहिलं सामान सगळं काढतो। ही बॅग खूपच जड झाली ही वाली। जय महाराष्ट्र पब्लिक। तर काय, आता सामान सगळं सेपरेट करतो, निघालो आम्ही इथून। आता बघू कसं काय, मला तर पाण्याचं काही घंटा वाजत नाही। मी तर अपेक्षा ठेवली होती की मस्त आहे की आपण पाण्यामध्ये सकाळी आंघोळ बिंगोळ करायचं निघायचं, पण पाण्याचा आवाज तर काय येईना। मला डाऊट आहे पाणी नाही, कारण सुकलेलं तर वाटतंय इथून जागा, इथून जागा आहे मला वाटतं। जागा कुठे भावांनो? हा, तर काय खाल्लं मंदिरापासून जागा वाटतं, मंदिरापासून जाऊ निघालो आता आम्ही वरती बसून। आणि चिप्पी आणि इथं मस्त एक तुम्हाला माहीत असेल, हे मंदिर कोंडेश्वरचं मंदिर आहे। आणि ते पत्त्यात चिंदू द बॉय ब्लॉग करतोय, पप्पी ब्लॉगला कॅमेरा भाऊ। हां, इथून पण आहे रोड इथून बंद। चला खालनं जाऊ मंदिरापासून, एकदम बादशाहपणे। जी चड्डी फाटलेली आहे, चड्डी फाटून हातात आलेली आहे अशी, बघू शकता पती चड्डी अशी फाटलेली आहे वन साईड मध्ये। थांबवत चालतोय, ऑफकोर्स बॉडी नाही, चड्डी फाटलेली त्याची। गाईस, वन साईड वाट लागली, चप्पल असं टोकत घालवले, पण नाद तर चाललाय भाऊ, नाद चालवलाय तरी पण वन साईड नडते बच्ची के दिल में। चिप्पी झालेली गाईस, पण बरं झालं आम्ही लवकर नाही निघालो। जर लवकर निघालो असतं तर उन्हाने आमची वाट लावली असते, 100% वाट लावली असते। चिप्पी अँड चापा अँड पापा झालेला आहे, आमची वाट लागलेली आहे आत्ताच। अजून थोडंसं 10 मिनिटाचं अंतर दिसतं जंगल। आता आपण प्रॉपरपणे जंगलात जाणार, जंगलमध्ये आपण ना मंगल, जिथं मंगल डाकू राहतो त्याची आपण चिप्पी करू आज। बघू शकता वन साईड जंगल आहे, एवढं का घनदाट ना, नॉर्मलच जंगल आहे, पण जंगल आहे। दुःख एवढंच आहे की वॉटरफॉलमध्ये पाणी नाही आहे की तिथं आपण मध्ये नाचत होतो तिथं। गाय, आम्ही 2 वर्षापूर्वी इथं आलो होतो आणि इथं मध्ये आता मला दाखवतो लोकेशन आले ते, तिथं आम्ही वन साईड धिंगाणा घालतो तिथं मध्ये जंगलाला। इथली एक व्हिडिओ आहे, जर मला भेटली तर तुम्हाला दाखवेल मी। इथं आम्ही धिंगाणा घालवतो वन साईड, बच्चे खच्ची करत होतो सगळ्यांना। आणि त्या टायमिंगला मला वाटते आम्ही लेट आलो होतो, आत्ता तरी मला वाटतं 6 वाजले असलं आत्ता, पण त्या टायमिंगला आम्ही 10 वाजता इथं खाली होतो मंदिरापाशी। लेट निघालो होतो रात्री, कारण 4 व्हीलरनी यायचं होतं त्या टायमिंगला। आणि आत्ता काय आम्ही 2 व्हीलरवर चालतो, त्यामुळे आम्ही लवकर आलो सगळं टेंट लावण्यासाठी आणि जरा चिप्पी चापा करायला। हां, त्या टायमिंगला 2 4 व्हीलर होते आपले। त्यावेळी पोरं पण भरपूर होते आम्ही काहीच, मला वाटतं 8-9 जण आम्ही होतो, 2 टेंट होते
आता आम्ही तिघंच आहे, पण तिघंच खूप आहे. आम्ही धिंगाणा घालतो. हां तिघंच आम्ही 10 जणांच्या बरोबर. आणि धिंगाणा तर आमची एन्जॉयमेंट चालेल. तुम्हाला ती काय काय एन्जॉयमेंट तुम्हाला दिसणार नाही, ती आमची पर्सनल एन्जॉयमेंट असेल, ती तुम्हाला ती दाखवू शकत नाही. सॉरी. काय आहे का काही काय माहिती. हा रस्ता तर आठवत नाही आम्हाला, पण मला वाटतं हात असावा. होता का? होता वाटतं काय आखिसला कचकन आठवलं आहे. मला वाटतं त्याला गजनीवाला विषय आला असेल 5 मिनिटासाठी. 5 मिनिट त्याला आठवलं आहे. हां अरे हां तू डाकबैरी आपल्या आकडता आला ना डाकबैरीला. मला पण कधी एकदा जायचं आहे. आपण 100% जाऊ एकदा डाकबैरीला. फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोचतो 5 मिनिटामध्ये. इथे थोडंसं वर चढ आहे. हा चढलो की लगेच आपण पोचतोय पत्याबाई. पोचतोय आपण डोंटवरी. ऑपोजिट साइडचा व्ह्यू पाहिजे. आपण तिथं बसायचं. पत्याची झालेली चिपी. पत्याच्या पोटामध्ये दुखते कारण पत्याच्या पोटात बाळे वाटत. समोरचा व्ह्यू बघू शकता. काय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इथं आपलं लोकेशन येतं वरती. इथून तुम्हाला पुढचं कोकण काढाय. आणि पलीकडं आपलं डाकबैरी. मला वाटतं पत्याची पोटात दुखणं बंद झाले. बाळा शांत आलं का पोटा? येस भावा. बाला बाला बडवे. हां गाईज आम्ही पोचलेलो फायनली. व्ह्यूमध्ये जेव्हा तुम्हाला लोकेशन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. लय भारी व्ह्यू आहे. एकदम बादशाह डाकबैरी दिसत असेल तुम्हाला इथं. अजून मला त्यापेक्षा भारी सेक्सी द बॉय मेरे बूम बूम के रूम में टूम टूम. हे लोकेशन बघू शकता भावांनो. इवच हां कसं काय लोकेशन चिप्पी ना. हाय ग एकदम बादशाह बबन के दिल में सांभर आयच्या. मजा आ गया गाइस. फायनली टेंट लावून झालं बघू शकता. टेंट मागं आता मस्त की चहाची सोय झालेली आहे. चहा मी घेऊन आलो तो मस्त की आल्याचा. आता मस्त चहा पिऊ आणि मग पराठे पण आणले आपण त्याने. पराठे पण खाऊ आणि मग बॉनफायर लावायची तयारी सुरू करू. वनसार मग इथं कुठेतरी इथं आपलं टेंट इथंच कुठेतरी. तर गाइस कॅम्प फायरची तयारी चालू आहे. माझा बॉम्ब बनच चॉम चॉम. तर काय वनसार आम्ही सँडो घातले. लय काय गरम व्हायला काय माहित का. पण गरम खूप व्हायला आले. रिजन माहिती गरम व्हायचं. सायक्लोन भावा. सायक्लोन हा ना. सायक्लोनची याची चिप्पी भावा. त्यांनी चिप्पी केली आपली. आता वन साईड कॅम्प फायरला आणि वन साईड गाणी झालं तर माझ्या पप्पो इवाज. आणि पत्या खाली अशी लाडे आहे. जास्त उडवू नकोस बाई. दरी आहे गावणार बी नाही आम्हाला खाली. तर वन साईडला कॅम्प फायरला आणि त्या साईडला झिंगाला हु हा आपण डान्स करू. जळलेला आहे माझ्या पॉम माझ्या बॉम्ब पोपो इवल काय बघता. हा मजा तो आ गया मजा. मजा आहे काय. मजा एकदम पटकन जळलं. आम्ही रॉकेट टाकल्यावरती त्यामध्ये आता हळूहळू जळ मस्त की रात्रभर चिप्पी आणि चापक. आणि अख्खं जंगल आपलं जायचं काय काय विषय नाही. जंगलला सकाळ पण टक्कल करून टकला इवाज. तोहरी नाना में हामी जान गए जी. तुम मिले हाय कल मिले हाय कल मिले हमका भूल गए आज रे. दगाबाज रे तेरे नैना बड़े दगाबाज रे. दगाबाज रे बड़े दगाबाज रे. पुन्हा आलो आहे त्या स्पॉटवरती जिथून आपली ब्लॉगची सुरुवात झाली होती. आणि एकदम मस्त वातावरण आहे. मस्त बदक चिप्पी आणि चाप्पाकाचा बदक खाली आपले बदक दोस्त बघू शकता.
आणि काय आत्ता येताना लय भारी सीन झाला आमच्यासोबत. येताना 4 पोरं भेटले आम्हाला, जी रात्री कॅम्पिंगला आली होती खरं तर, पण एकाने सगळ्यांची फाडली, त्यामुळे कोणच वरती नाही आलं आणि गाडीत झोपले ना. आता आले होते कॅम्पिंगसाठी. म्हणजे कायच बोलायचं बाई, काय लॉजिक ही गोष्ट आहे. आणि तासाभर ते निघणार होते, म्हणजे बाई टेंट लावायचं लगेच निघायचं भावा. आणि बाई गाद्या बिद्या अजून काय तर ते हे पण होतं मला वाटतं, स्टूल, बार्बेक्यू भावा, बार्बेक्यू असलाच मग आमची चिप्पी आली असती भावा काला वर आले असते तर. काय म्हणतो अक्कल भाई, पाहिजे होते. हा ना, धिंगाण घातला असतं आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री. पण बाई कायच बोलायचं आता काय माहिती, त्यांचं माहित नाही. पण आता आम्ही निघतो इथून, निघवले म्हणजे ऑलमोस्ट. आता काम तिथून बाहेर पडतोय. आणि ब्लॉगमध्ये एवढंच आहे भावना. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्याच ब्लॉगमध्ये. तब तक केले टाटा बाय बाय, काळजी घ्या, मी येतो, बाय बाय.